केंद्र सरकारच्या जमिनीवरील झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाबद्दल प्रस्तावामध्ये उल्लेख आहे। मी या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो की जसा विमानतळ प्राधिकरणाच्या जमिनीवरील झोपडपट्टी वासियांच्या पुनर्वसनासाठी केंद्र सरकारने जुलै 2014 ला आपल्याला पत्र दिलं की आपण आमच्या जमिनीवर रिहॅब बिल्डिंग बांधू शकता, अशाच पद्धतीने अलीकडेच केंद्र सरकारने कॅबिनेट डिसिजन घेऊन नॅशनल लँड मोनेटायझेशन कॉर्पोरेशन तयार केलं आणि त्यांच्याकडे ज्या ज्या ठिकाणी सरप्लस लँड आहे त्या संदर्भातला निर्णय आता हे कॉर्पोरेशन करणार आहे। माझी विनंती आहे की महाराष्ट्रातले काही वरिष्ठ मंत्री वाटल्यास आपण माननीय देवेंद्रजींची मदत घ्या, पण केंद्रामध्ये जाऊन जर का या कॉर्पोरेशनच्या संदर्भात मुंबई म्हणून आपल्याला काय करावं लागतील असं जर का केंद्र सरकार सोबत समन्वय केला तर आता हे कॉर्पोरेशन तयार होत आहे। नॅशनल लँड मोनेटायझेशन कॉर्पोरेशन, नॅशनल लँड मोनेटायझेशन कॉर्पोरेशन, मोनेटायझेशन, येस। सो देशभरामध्ये वेगवेगळ्या मंत्रालयांच्या खात्यांच्या विभागांच्या ज्या सरप्लस लँड आहेत त्याचं काय करायचं, त्याचा कशा पद्धतीने निर्णय घ्यायचा या संदर्भात हे कॉर्पोरेशन तयार झालेलं आहे। याचा लाभ मुंबई साठी आपण घेतला पाहिजे असं माझं मत आहे।